Welcome to all students. Then in last lecture we will study the genus is the Sycon and then habit and habitat. Okay. Then in this lecture we will start the external features. External feature मध्ये first point जो आहे तो आहे shape and size. कोणता टॉपिक आहे? First is the size and shape. त्याच्यामध्ये ही जी डायग्राम आहे तुम्हाला ऑब्झर्व करायची आहे बघा. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, केअरफुली बघा. त्याच्यामध्ये साइज अँड शेपमध्ये सायफा इज द वास्ट शेप काय आहे या डायग्राम्स तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलं. याच्यामध्ये सायफा इज द वास्ट शेप अँड रॅडियली सिमेट्रिकल. वास्ट शेप आहे आणि रॅडियली सिमेट्रिकल आहे. ओके. देन नेक्स्ट इज द कॉलनी कंटेंट्स ग्रुप ऑफ सिलेंडर्स अँड विच आर ब्रांच. कसे असतात ते? ब्रांच. जी कॉलनी आहे ते फॉर्म करते नंबर ऑफ सिलेंडर्स. इथे बघा लेबलिंग सुद्धा दिलेली आहे. सिलेंडर द कॉलनी कंटेन द ग्रुप ऑफ सिलेंडर्स विच आर ब्रांच. कसे राहतात ते? ब्रांचेसमध्ये. ईच सिलेंडर ग्रोज ऑन 3 इंचेस लेंथ. प्रत्येक सिलेंडरची जी लेंथ राहते ती किती राहते? 3 इंचेस. बघा किती राहते लेंथ? 3 इंचेस. पुन्हा सांगते पॉईंट. सायफाचा जो शेप आहे तो वास्ट शेप अँड रॅडियली सिमेट्रिकल. देन सेकंड पॉईंट, कॉलनी जी असते द कॉलनी कंटेन द ग्रुप ऑफ सिलेंड्रिकल ब्रांचेस. ईच ब्रांच ईच सिलेंडर जे असते ते ईच सिलेंडरची ग्रोथ किती राहते? ग्रोथ जी असते ती आहे 3 इंचेसपर्यंत. कॉलनी फॉर्म करते ग्रुप ऑफ सिलेंड्रिकल ब्रांचेस अँड ईच सिलेंड्रिकल इज द 3 इंचेस लेंथ. ओके. देन नेक्स्ट इज द देन ऑल द ब्रांचेस ऑफ द सिलेंडर्स आर कनेक्टेड टू द बेस. हे जे सगळ्या ब्रांचेस असतात ते कुठे कनेक्टेड असतात? बेसमध्ये. फिगरमध्ये बघा ऑल द ब्रांचेस आर कनेक्टेड टू द बेस. Then next point is then apex opening is called as a ossiculum. जी apex मध्ये ओपनिंग असते फिगर मध्ये टॉप मध्ये लेबलिंग बघा. apex the opening is called as a ossiculum. Around this opening monoaxon spicules are arranged in a circle called as ossicular rings. जे ओपनिंगचा रिजन आहे अप्पर मध्ये त्या ओपनिंगच्या रिजन मध्ये काय अराउंड द ओपनिंग मोनोॲक्झॉन स्पिक्युल्स प्रेझेंट आहे. लेबलिंग सुद्धा दिलेली आहे ऑसिक्युलमच्या बॉटममध्ये बघा. अराउंड द ओपनिंग ऑफ द मोनोऑक्झॉन स्पिक्युल्स आर अरेंज द सर्कल कॉल्ड एज अ ऑसिक्युलर फ्रिंगिन्स. काय म्हटलं जाते? फ्रिंग्स. इट प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ स्मॉल ॲनिमल्स इन टू द स्पॉन्जी. ते काय करतात? प्रिव्हेंट करतात की विच टाईप्स ऑफ ॲनिमल कॅन बी स्मॉल एलिमेंट जेव्हा एंटर करतात इन द स्पॉन्जीमध्ये त्यांना प्रिव्हेंट केलं जाते. ओके. बिलो द ऑसिक्युलम द शॉर्ट नॅरो कॉलर रिजन इज प्रेझेंट. ऑसिक्युलमचा जो रिजन राहते ते बिलो ऑसिक्युलमच्या बिलोच्या रिजनमध्ये काय प्रेझेंट आहे? शॉर्ट नॅरो कॉलर रिजन इज प्रेझेंट. काय प्रेझेंट आहे? शॉर्ट नॅरो कॉलर रिजन इज प्रेझेंट. अँड द बॉडी ऑफ सायफा इज कवर्ड एक्सटर्नली बाय थिन एक्टोडम. जी बॉडी असते सायफाची ती बॉडी आहे सायफाची कशाने कवर्ड आहे? एक्सटर्नली बाय द थिन इक्टोडम. अँड द बॉडी सरफेस हॅज द पॉलिगोनल इव्हॅलेशन्स अँड बिटवीन द इलेव्हेशन्स आर डिप्रेस लाईन ऑफ ऑस्टिया ऑर इनकरंट पोर्समध्ये. पुन्हा बघा पॉईंट. द बॉडी ऑफ सायफा कशाने कवर्ड आहे? एक्सटर्नली बाय द थिन एक्टोडम. बॉडी कशाने कवर्ड आहे? एक्सटर्नली बाय द थिन एक्टोडम. आणि जी बॉडी सरफेस असते बॉडी सरफेस हॅज द पॉलिगोनल इलेव्हेशन्स. काय फॉर्म करते? बॉडी जे सरफेस आहे ते असते पॉलिगोनल इलेव्हेशन्स अँड बिटवीन द इलेव्हेशन्स द डिप्रेस लाईन ऑफ ऑस्टिया ऑर इनकरंट पोर्स. त्या ठिकाणी काय प्रेझेंट असते? लाईन ऑफ ऑस्टिया. म्हणजे पॉलिगोनल जे बॉडी सरफेसचा जो पॉलिगोनल इलेव्हेशन्स असते त्याच्यामध्ये इलेव्हेशनमध्ये काय डिप्रेस असतात? लाईन्स ऑफ ऑस्टिया ऑर द इनकरंट पोर्स असतात. अँड दिस ऑसिक्युलम लीड्स इन टू द सेंट्रल कॅव्हिटी. ऑसिक्युलम जे असते ते फॉर्म करते सेंट्रल कॅव्हिटी इज कॉल्ड एज अ स्पॉन्जिओसील. त्याला काय म्हटलं जाते? स्पॉन्जिओसील. ऑसिक्युलम जे आहे फॉर्म करते इन सेंट्रल कॅव्हिटी इज कॉल्ड एज अ स्पॉन्जिओसील. ओके. द नेक्स्ट पॉईंट आहे सेकंड, कलर. द बॉडी शोज मेनी कलर्स फ्रॉम द ग्रे टू ब्राऊन शेड. बॉडीचा जो कलर आहे तो कोणता राहते? मेनली पर्टिक्युलर जो प्रेझेंट राहते मेनी कलर्स आहे फ्रॉम ग्रेपासून ग्रे टू ब्राऊन शेडमध्ये. ओके. सो इन दिस लेक्चर दिस टॉपिक कंप्लीट. थँक्यू.